नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण लुसेंट पुस्तकातील पॉलिटीची सिरीज मराठीमधून रिव्हिजनसाठी सुरू केलेली आहे. तर त्यातील आज 7वा ऑडिओ आपण बघणार आहोत. आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे जे संसदमधील भाग आहेत यांना संपवलं होतं. आता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ येथून पासून सुरुवात करू. चला मित्रो, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. संविधानाच्या कलम 74 नुसार राष्ट्रपतींना आपले कार्य पार पाडण्यासाठी व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. या मंत्रिमंडळाचा प्रमुख पंतप्रधान असेल. संविधानाच्या कलम 75 नुसार प्रधानमंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील व अन्य मंत्र्यांची नियुक्ती प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतील. मंत्रिपरिषदेत एकूण मंत्र्यांची संख्या प्रधानमंत्र्यांसहित लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसेल. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार ही मर्यादा ठरविण्यात आली. कलम 75(2) नुसार मंत्री राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतील. कलम 75(3) मंत्रिमंडळ संयुक्तपणे लोकसभेला जबाबदार असते. कलम 75च्या पद ग्रहण करण्यापूर्वी प्रधानमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांना राष्ट्रपतींसमोर पदाची व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. कलम 75(5) मंत्रिमंडळाचा सदस्य होण्यासाठी कोणत्याही एका गृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे. जर व्यक्ती मंत्री बनण्याच्या वेळी संसद सदस्य नसेल तर 6 महिन्यांच्या आत कोणत्याही एका गृहाचा सदस्य बनणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना आपले पद सोडावे लागेल. सर्व मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांना निशुल्क निवासस्थान व अन्य सुविधा प्राप्त होतील. जर लोकसभेत कोणत्याही मंत्र्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास किंवा सरकारी विधेयक रद्द झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळास त्यागपत्र म्हणजेच राजीनामा द्यावा लागेल. भारताचे आजपर्यंतचे प्रधानमंत्री बघू आणि त्यांचा कार्यकाळ. नाव आणि कार्यकाळ. 1. जवाहरलाल नेहरू, 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 पर्यंत ते आपल्या पदावर होते. दुसरे लाल बहादूर शास्त्री, 19 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या पदावधीत ते प्रधानमंत्री पद बघत होते. 3. इंदिरा गांधी, 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 4. मोरारजी देसाई, 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979. त्यानंतर चौधरी चरण सिंग 5वे प्रधानमंत्री आहे. 28/7/1979 ते 14/1/1980 म्हणजेच 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980. इंदिरा गांधी 6व्यांदा म्हणजे 6वी व्यक्ती आणि इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्या. 14/1/1980 ते 31/10 म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 पर्यंत. राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989. 8वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990. चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991. 10वे पंतप्रधान PV नरसिंहराव 21 जून 1991 ते 16 मे 1996. अटल बिहारी वाजपेयी 11वे पंतप्रधान बनले. 16/5/1996 ते 1/6 म्हणजे 1 जून 1996 पर्यंत. 12वे पंतप्रधान HD देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997. 13वे पंतप्रधान प्रधानमंत्री IK गुजराल यांचा कार्यकाळ 21 एप्रिल ते 1997 ते 19 मार्च 1998. 14वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बनले. 19/3/1998 ते 13 ऑक्टोबर 1999. परत अटल बिहारी वाजपेयी 15वे पंतप्रधान बनले. 13/10/1999 ते 22/5/2004. 16वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग 22 मे 2004 ते 26 मे 2004 पर्यंत ते पदावर राहिले.
17वे पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून आपल्या पदावर आहेत. जवाहरलाल नेहरू सर्वाधिक काळासाठी पीएम राहिले, जे 16 वर्ष 9 महिने 12 दिवस काळ इतका काळ ते पंतप्रधान पद त्यांनी बघितले. मोरारजी देसाई प्रथम बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते व राजीनामा देणारे पहिले प्रधानमंत्री ठरले. चौधरी चरण सिंग लोकसभेचा सामना न करणारे पंतप्रधान ठरले, म्हणजे जे कधी लोकसभेतच गेले नाही असे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यकाळ पाहिला. म्हणजे सदस्य म्हणून त्यांनी बऱ्याच वेळा लोकसभेचं कामकाज पाहिलं, पण पंतप्रधान झाल्यानंतर ते लोकसभेला सामोरेच गेले नाही. व्ही पी सिंग यांना अविश्वास प्रस्तावाने पदावरून दूर केले. ते पहिले पंतप्रधान होते की ज्यांना अविश्वासाने पदावरून दूर केले. अविश्वास प्रस्ताव, मित्र, अविश्वास प्रस्ताव काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे, कारण आपण हे या ठिकाणी रिव्हिजन सिरीज बघत आहोत. आता ह्या पुस्तकामध्ये पुढे अविश्वास प्रस्तावाबद्दल माहिती दिलेलीच आहे, त्या ठिकाणी आपण अविश्वास प्रस्ताव सुद्धा बघू. आता मी मधात त्याला घेणार नाही, कारण आपण हे रिव्हिजन म्हणून बघत आहोत आणि आपण ते कंटिन्यू करत आहोत ही सिरीज. पी व्ही नरसिंहराव शपथवेळी कोणत्याही सभागृहाचे सभासदच नव्हते किंवा सदस्य नव्हते, कारण आपल्या संविधानात अशी तरतूद आहे की एखादा जर व्यक्ती मंत्री बनला किंवा पंतप्रधान बनणार असेल, कुठल्याही पदावर तो मंत्रिमंडळात सहभागी असेल, तर 6 महिने त्याला वेळ दिलेला असते की इतक्या काळात त्याने कुठल्या तरी सभागृहाचं सदस्यपद मिळवावं, अन्यथा त्याचं जे मंत्रिपद आहे ते रद्द होईल. अटल बिहारी वाजपेयी सर्वात लहान यांचा कार्यकाळ आहे 13 दिवसाचा. एच डी देवेगौडा पीएम बनले त्यावेळेला ते विधानसभेचे सदस्य होते. तीन प्रधानमंत्र्यांचा मृत्यू पदावर असताना झाला. एक जवाहरलाल नेहरू, दुसरे लाल बहादूर शास्त्री आणि तिसरे आहे श्रीमती इंदिरा गांधी. जवाहरलाल नेहरू पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री हे आपल्याला माहिती आहे ताशकंद करार झाला त्यावेळेला उझबेकिस्तान म्हणजे तेव्हाचा USSR म्हणजेच रशिया होता तेथे होते. आणि श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकांनी मारले हे आपल्याला माहिती. मित्रांनो, राजीव गांधी यांचा सुद्धा मृत्यू झाला, पण त्यावेळेला ते सरकारमध्ये नव्हते, ते विरोधात होते, कारण व्ही पी सिंग यांच्याद्वारे पंतप्रधान पद म्हणजे काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी नवीन एक युतीद्वारे ते पंतप्रधान बनले होते. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू 11 जानेवारी 1966 ला भारताबाहेर ताशकंद या ठिकाणी झाला. मोरारजी देसाई सर्वात वयस्कर पंतप्रधान तर राजीव गांधी सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते. गुलजारीलाल नंदा 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत व 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966 पर्यंत काळजीवाहू प्रधानमंत्री बनले. गुलजारीलाल नंदा हे व्यक्ती असे होते की ज्यांनी 2 टर्म, एकदा जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर तर दुसऱ्यांदा लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर हे 2 काळ त्यांनी प्रधानमंत्रीपद उपभोगलं. काळजीवाहू प्रधानमंत्री ते 2 वेळा बनले. भारताचे पहिले उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल बनले. आता मंत्र्यांचे 3 प्रकार असतात. एक कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री व 3 उपमंत्री. कॅबिनेट मंत्री विभागाचे अध्यक्ष असतात. प्रधानमंत्री व कॅबिनेट मंत्री यांची मिळून मंत्रिपरिषद बनते. प्रधानमंत्री लोकसभेचे नेते असतात. ते राष्ट्रपतींना सत्र बोलवणे, सत्राची समाप्ती करणे या संबंधित सल्ला देतात. कोणत्याही वेळी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस राष्ट्रपतीला प्रधानमंत्री करतात. प्रधानमंत्री सरकारच्या कामकाजाची माहिती सभागृहात देतात. प्रधानमंत्री नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय एकता परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद व राष्ट्रीय जल संसाधन परिषद अध्यक्ष असतात. कलम 78 नुसार प्रधानमंत्री राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा असतात. प्रधानमंत्री राष्ट्रपतींना काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संबंधित सल्ला देतात, जसे भारताचा महान्यायवादी, भारताचे कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखा परीक्षक, संघ लोकसेवा आयोग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य इत्यादी. प्रधानमंत्री कोणत्याही मंत्र्यांना राजीनामा देणे किंवा राष्ट्रपतींकडून पदावरून काढून टाकणे बाबत सल्ला देऊ शकतात. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष असतात व ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. जेव्हा प्रधानमंत्री राजीनामा देतात किंवा त्यांचा मृत्यू होतो त्यावेळी इतर मंत्री कोणतेही कार्य करू शकत नाहीत. दुसऱ्या शब्दात याचाच अर्थ असा की प्रधानमंत्र्यांचा मृत्यू किंवा राजीनाम्याने मंत्रिमंडळ आपोआप संपुष्टात येते किंवा शून्यवत होते.
प्रधानमंत्र्यांमध्ये सर्वाधिक कार्यकाळ प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा होता. त्यांचा कार्यकाळ 16 वर्ष 9 महिने 12 दिवस एवढा होता. देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी बनल्या. त्या अशा व्यक्ती आहेत त्या अलग अलग कार्यकाळासाठी पदावर राहिल्या. म्हणजे पहिल्यांदा त्या 1966 ते 77 इतका काळ, म्हणजे इमर्जन्सी नंतर त्यांचं 1977 ला सरकार गेलं आणि परत 1981 ते 86 या काळात त्या पंतप्रधान ठरल्या. 1981 ते 84 इतका काळ त्या पंतप्रधान राहिल्या आणि 1984 ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांना गोळ्या झाडून ठार केले, मारले. देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा जेव्हा इंदिरा गांधी पीएम बनल्या तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. चरण सिंह हे असे पंतप्रधान होते जे कधीही लोकसभेत उपस्थित नव्हते. अविश्वास प्रस्तावाने दूर झालेले पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते. एका कार्यकाळात सर्वात कमी वेळ पदावर असणारे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते, ज्यांनी 13 दिवस कार्यकाळ बघितला. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सर्वाधिक कार्यकाळ जगजीवन राम यांनी पाहिला. कॅबिनेट मंत्री म्हणून 32 वर्ष इतका प्रदीर्घ काळ जगजीवन राम यांनी मंत्री म्हणून पाहिलं. सर्वाधिक कालावधीसाठी एकच मंत्रालय सांभाळणाऱ्या केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृत कौर होत्या. एकाच मंत्रालयाच्या मंत्री म्हणून सर्वाधिक काळ राजकुमारी अमृत कौर यांनी कार्यकाळ पाहिला. तर मंत्री म्हणून सर्वाधिक काळ 32 वर्ष जगजीवन राम हे पदावर होते. मंत्रिमंडळ सचिवालय. मंत्रिमंडळ सचिवालय भारत सरकारच्या नियम 1961 अंतर्गत प्रत्यक्षात प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कार्य करते. याचा प्रशासकीय प्रमुख कॅबिनेट सचिव असतो. कॅबिनेट सचिव सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. मंत्रिमंडळ सचिवालय मंत्रिमंडळ बैठकांसाठी कार्यसूची तयार करतो व मंत्रिमंडळ समित्यांसाठी सचिवालयीन सहायता म्हणजेच मदत प्रदान करते. विविध मंत्रालयामध्ये समन्वय स्थापित करते. मंत्रालयांसाठी वित्तीय संसाधने वित्त मंत्रालयाद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. मंत्रिमंडळ सचिवालयाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाही. आता बघा मित्रो, संघीय संसद म्हणजे आपली केंद्राची जी संसद आहे त्या संबंधी माहिती इथे दिलेली आहे. भारताची संसद राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा मिळून बनते. हे कलम 79 नुसार. राज्यसभा वरिष्ठ सदन ज्याला म्हणतो आपण, याची जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 एवढी असू शकते. राज्यसभेची संरचना अनुच्छेद 80 अंतर्गत दिलेली आहे. राज्यसभेची सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय 30 वर्ष असावे लागते. राज्यसभेला 30 तर लोकसभेला 25 इतकं वय आहे. मित्रांनो ध्यानात ठेवा, संसद कलम 79 अंतर्गत, राज्यसभा कलम 80 अंतर्गत. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी त्याचं वय, सदस्याचं वय 30 वर्ष असावं लागते. राज्यसभा सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, तिसरे स्वरूप एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केले जाते. राज्यसभा सदस्यांची निवडणूक भारतात राज्यसभा सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे केली जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक राज्याला राज्यसभेतील सीटांचा निश्चित कोटा प्राप्त असतो. राज्यांच्या विधानसभा सदस्यांद्वारे या सीटांसाठी निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकीत राज्यांचे विधानसभा व विधान परिषद सदस्य मतदान करतात. मतदाते निवडणुकीतील उमेदवारांना आपल्या आवडीनुसार पसंतीक्रम देतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास मतांचा विशिष्ट कोटा प्राप्त झाला पाहिजे, जो खालील सूत्राद्वारे काढला जातो. एकूण मतदान छेदाला एकूण विजयी उमेदवार अधिक एक कंस पूर्ण अधिक एक. म्हणजे एकूण जेवढं मतदान होते त्याच्यात एकूण विजयी उमेदवार म्हणजे किती निवडू शकतात ते, आणि अधिक एक तो ब्रॅकेट जो आहे तो पूर्ण आणि अधिक एक असं ते सूत्र आहे. उदाहरणासाठी जर राजस्थानच्या 200 सदस्यांना राज्यसभेसाठी 4 सदस्य म्हणजे उदाहरण बघा, राजस्थानच्या 200 सदस्यांना म्हणजे जे विधानसभा विधान परिषद मिळून असे जे 200 सभासद आहेत त्यांना 4 सदस्यांना राज्यसभेवर निवडायचे आहे, तर विजयी उमेदवारास 200/4 म्हणजे 4 विजयी निवडून द्यायचे उमेदवार आहेत अधिक एक हे कंसात आणि कंसाच्या बाहेर अधिक एक. तर बघा कंसात 200/5 कंस पूर्ण अधिक एक. मग काय ते 200/5 म्हणजे 40 आणि कंस आता हटवला तर अधिक एक असं उत्तर 41. म्हणजे प्रत्येक सदस्याला निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज असते. 41 मत घेणारा व्यक्ती हा सदस्य म्हणून निवडून येईल. अशी ते 200 सदस्य पूर्ण होतात. जेव्हा मतगणना होते
तेव्हा उमेदवारास प्राप्त होणारे प्रथम पसंतीचे मत मोजले जातात. प्रथम पसंतीच्या शेवटच्या मोजणी झाल्यानंतर जर उमेदवारास सूत्रानुसार आवश्यक मतांची संख्या प्राप्त झाली नाही तर पुन्हा मतगणना केली जाते. प्रथम पसंतीत सर्वात कमी मते मिळवणारा उमेदवार पुन्हा मतगणनेत वगळण्यात येतो. त्याला प्राप्त झालेली मते उर्वरित सर्व उमेदवारांमध्ये वाटली जातात. असे करताना प्रत्येक मतपत्रावर द्वितीय स्थानावर लिहिलेल्या उमेदवारास ते मत हस्तांतरित केले जातात. ही प्रक्रिया तेव्हापर्यंत सुरू ठेवतात जेव्हापर्यंत 4 उमेदवार विजयी होणार नाहीत. सध्या स्थितीत राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. यामध्ये 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केलेले असतात. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, सहकार या क्षेत्रांतून विशेष ज्ञान असणारे किंवा अनुभव असलेले असतात. 233 सदस्य संघातील म्हणजेच केंद्रातील राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे जे आपले राज्य आहेत त्या राज्यांचं प्रतिनिधित्व 233 सदस्य करतात. तर 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे मनोनीत असतात. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे जे कधीही विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ या ठिकाणी 6 वर्षाचा असतो. राज्यसभा कधीही भंग होत नाही. त्यामध्ये दर 2 वर्षाने एक सदस्य निवडले जातात आणि त्याचे 103 सदस्य हे दर 2 वर्षाने रिटायर होतात. त्यांच्या जागी परत 103 सदस्य निवडले जातात आणि सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. तर राज्यसभा ही कधीही भंग होत नाही, ती कधीच विसर्जित होत नाही. 103 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. ही तरतूद अनुच्छेद 83 उपकलम 1 मध्ये आहे. राज्यसभेचे सभापती व उपसभापती अनुच्छेद 89. राज्यसभेचे जे सभापती आणि उपसभापती यांच्या संबंधित कलम म्हणजे संविधानातील अनुच्छेद 89 मध्ये दिलेला आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा लवकरात लवकर आपल्या कोणत्याही सदस्यास उपसभापती म्हणून निवडतील. जेव्हा उपसभापती पद रिक्त असेल तेव्हा राज्यसभा दुसऱ्या एखाद्या सदस्याची उपसभापतीपदी निवड करतात. उपसभापती हे पद रिक्त होणे, राजीनामा किंवा पदावरून काढून टाकले जाते. अनुच्छेद 90 अंतर्गत उपसभापती जर राज्यसभेचा सदस्य राहिला नाही तर तो आपल्या पद रिक्त करतो. सभापतीकडे राजीनामा देऊन पदत्याग करू शकतात. राज्यसभेच्या संपूर्ण सदस्य संख्येच्या बहुमताने पारित प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येते. परंतु यासाठी अशी सूचना उपसभापती 14 दिवस आधी देणे गरजेचे असते. जेव्हा सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असतो तेव्हा ते त्या पदावर कार्य करणार नाहीत. अनुच्छेद 92. मंत्रिमंडळ राज्यसभेस जबाबदार नसते. बघा, मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते. आजचा एमपीएससी मध्ये आणि जनरली कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. एमपीएससी मध्ये हे स्टेटमेंट कितीतरी वेळा रिपीट झालेलं आहे की मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते, राज्यसभेस नाही. अनुच्छेद 249 नुसार जर राज्यसभा उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 203 बहुमताने प्रस्ताव पारित करून घोषित करेल की एखादा विषय राष्ट्रीय महत्वाचा आहे तर संसद त्या विषयावर अस्थायी कायदा करू शकते. असा प्रस्ताव 1 वर्षापर्यंत प्रभावी असतो. परंतु राज्यसभेद्वारे दरवेळी 1 वर्षाने अशा कायद्याचा कालावधी वाढवता येतो. जर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कलम 249 अंतर्गत जर एखादा राष्ट्रीय महत्वाचा विषय असेल असं जर राज्यसभेला वाटत असेल तर राज्यसभेतील उपस्थित व मतदान करणारे जे सदस्य आहेत त्यांच्या 203 बहुमताने एखादा राज्यसूचीतील जर कायदा असेल तर त्यावर ते केंद्रसूचीत जर कायदा तो समाविष्ट नसेल, तो विषय समाविष्ट असेल तर त्यावर ते कायदा करू शकतात आणि हा कायदा 1 वर्षासाठी लागू असेल. असं राज्यसभा ह्या कायद्याला कितीही वेळा 1 वर्षासाठी पुढे वाढवू शकते. केवळ राज्यसभेलाच राज्यसभेच्या उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या कमीत कमी 203 सदस्यांच्या बहुमताने अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेला जर वाटलं, कलम 312 नुसार जर राज्यसभेला वाटलं तर 203 सदस्यांच्या बहुमताने अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस ची ते निर्मिती करू शकतात. राज्यसभा सदस्य जे पीएम बनले, 4 असे लोक आहेत की जे राज्यसभेतून होते पण ते पंतप्रधान बनले. पहिल्या इंदिरा गांधी 1966 ते 67, आय.के. गुजराल 1997-98, एच.डी. देवेगौडा
सॉरी आय के गुजराल 1977, सॉरी आय के गुजराल 1997-98, एच डी देवेगौडा 1996-97 आणि मनमोहन सिंग 2004 ते 2014. बघा, 1 नंबर इंदिरा गांधी, 2 नंबर एच डी देवेगौडा, 3 नंबर आय के गुजराल, 4 नंबर मनमोहन सिंग. इंदिरा गांधी 1966-67, एच डी देवेगौडा 1996-97, आय के गुजराल 97-98, मनमोहन सिंग 2004 ते 2014. संसद भवन हे एक वृत्ताकार सदन आहे. याची डिझाईन आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स, सर हर्बर्ट ब्रेकरने 1912-13 मध्ये केली. संसद भवनाचे भूमिपूजन 12 फेब्रुवारी 1921 ला केले गेले. या सदनाचे बाहेरील परिघ 144 ग्रेनाइटच्या खडकांच्या स्तंभावर उभे आहे. मित्रो, आता 2023 पासून आपल्या देशाचं नवीन संसद निर्माण केली आहे. तर हे जे आधीच संसद भवन होतं त्याच्या संबंधी माहिती आहे. नवीन संसद भवन यावर आयोग कधीही प्रश्न विचारू शकते किंवा इतरही ठिकाणी तो प्रश्न विचार. तर आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये कधी नवीन संसदेची उद्घाटन झालं ते आपल्याला माहित असलं पाहिजे. या संबंधी आपण माहिती घेतली पाहिजे आणि ती जी आपली त्याचं जे नाव आहे व्हिस्टा, या संबंधी नवीन संसदेची पूर्ण माहिती आज आपण सर्च करावी आणि त्या संबंधी आपलं संसद नवीन त्या ठिकाणी कधीपासून काम सुरू झालंय याची आपण माहिती घेतली पाहिजे. आपल्या म्हणजे तो राजकारणासंबंधी बराच वादाचा विषय होता आणि त्या दिवशी आपल्या देशाच्या एका स्वातंत्र्य सैनिकाचा जन्मदिवस सुद्धा असतो. मित्र, आता पुढे राज्यसभेची सदस्य संख्या. आता कोणत्या राज्याला किती प्रतिनिधित्व आहे ते आपण बघू. आता हे उतरत्या क्रमाने. सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व उत्तर प्रदेश 31, त्यानंतर महाराष्ट्र 19, तामिळनाडू 18, बिहार 16, पश्चिम बंगाल 16, कर्नाटक 12, आंध्र प्रदेश 11, मध्य प्रदेश 11, गुजरात 11. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात 11 हे शब्द हे ध्यानात ठेवा. पश्चिम बंगाल, बिहार 16-16, कर्नाटक एकमेव राज्य 12, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात 11, ओडिसा, राजस्थान 10, केरळ 9, पंजाब, आसाम, तेलंगणा 7, झारखंड 6, छत्तीसगड, हरियाणा 5, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड 3, नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम या 6 राज्यांमध्ये 1, तसेच अरुणाचल प्रदेश व गोवा या ठिकाणी सुद्धा 1-1, म्हणजे 8 असे राज्यात की ज्या ठिकाणी एकच सदस्य असतो. आता पुढील टॉपिक आहे केंद्रशासित प्रदेश. जम्मू काश्मीर 4, पुदुचेरी 1 व दिल्ली 3 ह्या जे 8 सदस्य आहेत ते केंद्रशासित प्रदेशातून येतात. त्यामध्ये जम्मू काश्मीरचे 4, दिल्लीचे 3 व पॉंडिचेरीचे 1. जम्मू काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेश बनण्या अगोदर केवळ 4 सदस्य म्हणजे दिल्लीचे 3 आणि पुदुचेरीचे 1 असे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यसभेचे पहिले उपसभापती श्री एस व्ही कृष्णमूर्ती राव होते. आता पुढची माहिती घेऊ. धनविधेयक राज्यसभेत पुनर्स्थापित केले जात नाही. अनुच्छेद 109 उपकलम 1. धनविधेयकासंबंधी राज्यसभेला फक्त शिफारसी करण्याचा अधिकार आहे. त्या शिफारसी मान्य करणे लोकसभेस अनिवार्य नाही. यासाठी राज्यसभेत 14 दिवसाचा कालावधी मिळतो. ज्या कालावधीत विधेयक पारित केले नाही तर कालावधीत जर 14 दिवसाच्या आत राज्यसभेने धनविधेयक पारित केले नाही तर हे विधेयक जसे आहे तसेच पारित केले असे समजले जाते. हे विधेयक राज्यसभा अस्वीकार किंवा दुरुस्त करू शकत नाही. राष्ट्रपती कमीत कमी 2 वेळा राज्यसभेचे सत्र किंवा अधिवेशन बोलावतात. राज्यसभेच्या 2 सभांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये. राज्यसभेत प्रतिनिधित्व नसणारे प्रदेश अंदमान निकोबार, चंडीगड, दादरा नगर हवेली, दमन दीव व लक्षद्वीप. हे बघा, अंदमान निकोबार, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमन दीव, लक्षद्वीप हे असे राज्य आहेत चंडीगड की यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. मित्रो, या ठिकाणी आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक संपवले. आता पुढील लोकसभा हा जो टॉपिक आहे तो आपण उद्या संपवू. धन्यवाद.